नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा जो आहे उच्चस्तरीय लिपिक पदाकरिता निकाल लागलेला आहे. आता पहिल्यांदा निकाल लागेल. तुम्हाला दाखवेल मी, की हा निकाल आहे. त्याच्यामध्ये काय केलंय, की यांनी हा एम-पी-एस-सीचा पॅटर्न एम-पी-एस-सी नॉर्मली असा रिझल्ट लावते. तर त्याच्यानुसार काय केलं, की यांनी काय केलं, की निकाल दाखवलेला आहे. म्हणजे हे ॲडव्हर्टाइजमेंट पोस्ट कसे असतात, त्याच्यानंतर इथं जे विद्यार्थी सिलेक्शन आहेत, ओके. रिकमेंडेशन सेम तसंच्या तसं ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानुसार हे यांनी विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे. आणि शेवटी काय असतो, की कट ऑफ असतो. त्या गोष्टी लावलेल्या असतात. आता मुद्दा माझा काय आहे तो, तर बघा. तर सगळ्यात पहिलं जर बघितलं आपण जाहिरात जर बघितली ही, जाहिरात जर बघितली ही याची जाहिरात, तर याच्यानुसार जर पाहिलं तुम्ही, या जाहिरातीनुसार जर पाहिलं तुम्ही, तर हे पदभरती होती. आता याच्यात वेगवेगळ्या अटी दिलेल्या आहेत त्यांनी. स्वतःच आता जाहिरात तुम्ही बघू शकता, व्हेरिफाय करू शकता. मी तुमच्यासमोर ओपन कर 9वा मुद्दा आहे हा 9व्या पेजवरचा. ओके. तर इथं काय बघा, की हे झालेलं आहे, निवड प्रक्रिया कशी आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानुसार सांगितले, की सगळ्यात पहिले ते गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. म्हणजे काय करायला लागतं, सगळ्यात पहिले यांना काय लागेल, की सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायला लागेल. त्याला जनरल मेरिट लिस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क कळण्यात येतील. त्याच्यानंतरनं काय की अंतिम निवड यादी आहे ती काय केली, की प्रसिद्ध करण्यात येते. लक्षात घ्या, की काय केली प्रसिद्ध करण्यात येते. यांनी हे लिहिलेलं आहे जाहिरातीमध्ये असं मेन्शन केलेलं आहे. आता ही परीक्षा घेतली होती IBPSने घेतलेली होती परीक्षा. तर IBPS काय करते, की एक तुम्हाला म्हणजे विभागाला काय करते, की सगळ्या विद्यार्थ्यांची यादी देतं, जे इलिजिबल विद्यार्थी आहेत. म्हणजे नॉर्मली काय करायला लागतं, त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना 45% मार्क घ्यायला लागतात. त्यावेळेस काय करतो, की तो विद्यार्थी काय करू शकतो, की यादीमध्ये, गुणवत्ता यादीमध्ये त्याचा प्रवेश होतो. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांची यादी IBPS काय करते, विभागाला देते. ती ॲज इट इज यादी लावायची, म्हणजे त्याला सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणतात. तर ही प्रत्येक विभाग लावतो. असं नाही, की आपण की सेपरेटली काय मागत आहोत. प्रत्येक विभाग ही यादी लावतो आणि ती यादी लावल्यानंतरनं काय करायला, की अंतिम गुणवत्ता यादी द्यायला पाहिजे. तर यांनी काय केलं, की डायरेक्ट फायनल सिलेक्शन लिस्ट जे लावले. ते एम-पी-एस-सीला फॉलो करत असे एम-पी-एस-सीही तसंच करते. सर्वसाधारण गुणवत्ता यादी पहिले लावते आणि त्याच्यानंतरनं काय करते, की जे विद्यार्थी रिकमेंडेशनसाठी आहेत त्यांची काय करते, की यादी देते. तर यांनी काय केलं, की ते गोष्ट इथे टाळलेली आहे. आता हे फूड सप्लाय इन्स्पेक्टरसाठी जे आहे, पुरवठा निरीक्षक पदाकरिता, तिथेही करू नये. त्यासाठी आपले प्रयत्न आहेत हे. तर त्यामुळे काय करा, की विभागाने याची काळजी घ्यावी आणि ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी IBPS पॅटर्न जशी देते तशी लावावी. काय त्याच्यात करत टायपिंग करायची, मेहनत करायची गरज नाही. ॲज इट इज तुम्ही काय करू शकता, प्रसिद्ध करू शकता आणि त्याच्यानंतरनं तुम्ही जी ही निवड लावलेली, यादी लावलेली आहे, हे तुम्ही काय करू शकता